नमस्कार, परत एकदा तुमचं शुभराज किचन रेसिपीजमध्ये स्वागत करते. तर बाहेर खूप जोराचा पाऊस चालू आहे आणि काहीतरी खमंग खावंसं वाटत आहे. तर त्यासाठी या ठिकाणी मी पीठ घेतलेलं आहे. यामध्ये गव्हाचं पीठ 2 वाट्या, ज्वारीचं पीठ 1 वाटी आणि बेसन पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे. त्यासोबतच मी अर्धा कद्दू या ठिकाणी खिसून घेतलेला आहे. त्यासोबतच आता आपल्याला यामध्ये भरपूर कांदा घालायचा आहे, कोथिंबीर घालायची आहे, कढीपत्ता घालायचा आहे. त्यासोबतच आपल्याला यामध्ये हळद पावडर घालायची आहे. त्यासोबतच आपल्याला यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे, 1 चमचा जिरे घालायचे आहेत, अर्धा चमचा धणे पावडर घालायचा आहे. त्यासोबतच आपल्याला भरपूर सारे तीळ घालायचे यामध्ये आणि ओवा या ठिकाणी मी हातावरती क्रश करून घालत आहे. त्यासोबतच चवीपुरतं मीठ घालायचे आणि हे सगळं साहित्य आता आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचंय. छान याचा आता आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी थोडं थोडं पाणी टाकून मी या मिश्रणाचा एक छान असा सॉफ्ट गोळा बनवून घेतलेला आहे, पीठ मळून घेतलेला आहे. आणि आता आपण याचे थालीपीठ बनवून घेऊया. तर या ठिकाणी एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे, पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा आहे आपल्याला कपडा आणि पिळून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा कपडा आथरून घ्यायचा आहे, ओला करून घ्यायचा छान आणि त्यामध्ये असा गोळा घेतल्याच्या नंतर आपल्याला कापडावर ठेवून हलक्या हाताने याचे थालीपीठ बनवून घ्यायचे आहे. हलका हलका प्रेस करत आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण पूर्ण थालीपीठ थापून घेतलेलं आहे. वरतून मी थोडेसे तीळ घालत आहे आणि परत एकदा छान थापून घेत आहे. एक होल करायचा आणि गॅसवर आता तवा गरम करायला ठेवत आहोत आणि आपल्याला हे छान सोनेरी रंगापर्यंत आपल्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तवा आपल्या या ठिकाणी छान गरम झालेला आहे. यावरती मी एकदा छान तेल पसरवून घेते. तेल किंवा तूप तुम्ही काही या ठिकाणी पसरवून घेऊ शकता. आणि आता जे आपण थापलेलं थालीपीठ आहे ते आता यावर आपण छान असं भाजून घेऊया. तर अशा पद्धतीने आपल्याला थालीपीठ यावरती घालायचं आहे तव्यावर आणि कपडा काढून घ्यायचा आहे. साईडने थोडंसं तेल घालते आणि सोनेरी रंगापर्यंत आपल्याला हे छान असं खरपूस भाजून घ्यायचे. दोन्ही साईडनं छान भाजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वरच्या साईडने हलकासा कलर फेंट झालेला आहे. तर आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान भाजल्या गेले. खालच्या साईडने एकदम सोनेरी कलर आलेला आहे. आता दोन्ही साईडने असंच आपल्याला आलटून पालटून भाजून घ्यायचं आहे. परत एकदा साईड चेंज करून घेऊ. मागच्या साईडने देखील व्यवस्थित असं भाजून घेतलं आहे. छान खमंग वास सुटलेला आहे थालीपीठाचा. परत एकदा आपण साईड चेंज करून घेऊया. आणि या ठिकाणी आता आपलं थालीपीठ भाजून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता सुंदर कलर आलेला आहे. खूप छान भाजल्या गेलेला आहे. खायला एकदम खमंग आणि चविष्ट असं लागतं. तर असेच आपण सगळे थालीपीठ बनवून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी आपले खमंग खुसखुशीत असे थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत. कशाही सोबत खाऊ शकता तुम्ही. दह्यासोबत खा, लोणच्यासोबत खा, चटणीसोबत खा, सॉससोबत. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आणि नक्की ट्राय करून बघा. खूप खमंग असे थालीपीठ होतात. चवीला अगदी अप्रतिम लागतात. मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा केव्हाही तुम्ही बनवून खाल्ले तरी देखील खूप खमंग असे लागतात.